गणपती बाप्पा मोरया. आज आपल्याला सर्वप्रथम आज या जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच आपल्याला गणपतीचं दर्शन होतं आहे. मस्कत येथे राहणारे कदम कुटुंबीय आपल्या रत्नागिरीतून आज गणपती घेऊन जात आहेत. गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्रात एक वेगळाच उत्साह संचारतो. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सारेच जण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा गणपती बाप्पांचं आगमन 27 ऑगस्टला होणार आहे, पण मूळच्या रत्नागिरीतील एका कुटुंबाने मात्र जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच बाप्पांना आपल्या घरी नेलंय. याचं कारणही खूप खास आहे, कारण हे बाप्पा आता परदेशवारीला निघणार आहेत. मूळचे रत्नागिरीचे असलेले कदम कुटुंबीय सध्या ओमानची राजधानी मस्कत येथे राहतात. परदेशात असले तरी ते आपल्या धार्मिक परंपरा तितक्याच श्रद्धेने जपतायत. गेली 17 वर्ष मी मस्कतमध्ये राहतो. मस्कत म्हणजे मी मस्कतपासून साधारण 200 किलोमीटर सोहार या ठिकाणी. पण मागच्या 5 वर्षापासून आम्ही गणपती उत्सव तिथे चालू केलेला आहे. त्यामुळे तिथल्या राहणाऱ्या आपल्या मराठी बांधवांसाठी किंवा भारतीय लोकांसाठी तो एक म्हणजे उत्सवच असतो तिथे त्या ठिकाणी मस्कतमध्ये. दरवर्षी ते 5 दिवस आपल्या घरी गणपतीची स्थापना करतात आणि मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतायत. विशेष म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून ते गणेशोत्सवासाठी लागणारी मूर्ती रत्नागिरीतूनच घेऊन जात आहेत. कदम कुटुंबीय नेहमी इको फ्रेंडली गणेश मूर्तीला प्राधान्य देत आलेत. यावर्षीही त्यांनी कागदाच्या लगद्यापासून बनवलेली अवघ्या 1 किलो वजनाची आकर्षक मूर्ती निवडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भडे गावातील दीपक आणि संदेश भडेकर यांनी ही सुंदर मूर्ती साकारली आहे. आता ही बाप्पांची मूर्ती विमानाने मस्कतला रवाना होणार आहे. खरोखरच परदेशात राहूनही आपल्या संस्कृतीशी जोडून राहण्याची ही त्यांची कृती कौतुकास्पद आहे. खरं तर बॉक्समध्ये व्यवस्थित रॅपिंग करू, हलता वगैरे आम्ही व्यवस्थित केबिन बॅगमध्ये तो बॉक्स बसेल अशी अरेंजमेंट करू. हातातून घेऊन जातो. ॲक्च्युली लगेजमध्ये आम्ही ठेवत नाही. बाप्पा आमच्याबरोबर असतो. संदेश आर्ट पेपर गणेशा यांनी आम्हाला ही गणेश मूर्ती खूप छान बनवून दिले. आम्हाला हवी तशी मिळाले, तर त्यांचे खूप खूप आभार आणि खूप आम्ही खुश आहोत. खूप छान बाप्पा आम्हाला मिळाला. खूप खुश आहोत. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.